इंग्लिश ग्रामर हा सब्जेक्ट नर्सिंग सिटी मध्ये इक्वल वेटेज कॅरी करतो. म्हणजे बाकीच्या सब्जेक्टला जेवढे मार्क्स असतात तेवढेच मार्क्स इंग्लिश ग्रामरसाठी असतात. पण ऍज कम्पेअर टू बाकीचे सब्जेक्ट इंग्लिश ग्रामर हा कमी वेळात सोडवण्यात येणारा सब्जेक्ट आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, फक्त आपल्याला काही टिप्स आणि ट्रिक्सनी जावं लागतं, तेव्हा आपला कमीत कमी वेळेत इंग्लिश ग्रामरचे सगळे क्वेश्चन्स हे सॉल्व्ह होतील. तर विद्यार्थी मित्रांनो, मी धरती तुमचे एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण असेच इंग्लिश ग्रामरचे टॉप एमसीक्यूज प्लस टॉप पीवायक्यूज क्वेश्चन्स पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओचा तुमच्या एक्झामसाठी नक्कीच फायदा होईल अशी माझी गॅरंटी आहे. चला तर पाहूयात पहिला प्रश्न. चूज द करेक्ट सिनोनिम फॉर द वर्ड अबंडंट. आता आपल्याकडे वर्ड दिला आहे अबंडंट, याचा सिनोनिम फाइंड आउट करायचा. सिनोनिम काय असतो तर समानार्थी शब्द. ओके. आता समानार्थी शब्द अबंडंट याचा अर्थ काय होतो की इनफ पेक्षा जास्त, मोर दॅन इनफ. प्लेंटीफुल म्हणजे भरपूर असा अर्थ होतो. काय काय? मोर दॅन इनफ. ओके, म्हणजेच प्लेंटीफुल. तर अबंडंटचा सिनोनिम काय असेल तर प्लेंटीफुल म्हणजे भरपूर, मुबलक. आता स्केर्स याचा अर्थ काय होतो तर अपुरा किंवा अत्यल्प. मिगरचा अर्थ काय होतो? व्हेरी स्मॉल इन क्वांटिटी, म्हणजेच काय तुटपुंजा. आणि रेअरचा अर्थ काय होतो? नॉट कॉमनली फाउंड, म्हणजे एकदम दुर्मिळ. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. आयडेंटिफाय द करेक्टली पंक्च्युएटेड सेंटेन्स. आता विद्यार्थी मित्रांनो, मला प्रत्येक प्रश्नाचं कमेंटमध्ये आन्सर सांगत चला, म्हणजे तुम्ही माझ्याशी इंटरॅक्ट करा. त्यासोबतच तुम्हाला कळेल की तुमचं तयारी कुठपर्यंत झाली आहे. आता व्हिडिओ पॉज करायचा, मी आता आन्सर नाही सांगितलं. सो व्हिडिओ पॉज करायचा, तुमचं आन्सर फाइंड आउट करायचं, त्यानंतर व्हिडिओ रिझ्यूम करायचा आणि आन्सर फाइंड आउट पाहायचं मी काय सांगते. दोन्ही आन्सर क्रॉस चेक करायचंय आणि त्याच्यावरून तुम्हाला कळेल की तुमचं प्रिपरेशन कुठपर्यंत झालंय आणि प्रिपरेशन करायला तुम्हाला काय करावं लागेल. ओके. आता इथे व्यवस्थित करेक्ट पंक्च्युएटेड सेंटेन्स कोणता आहे विचारलंय. लेट्स गो टू द पार्क शी सेड. लेट्स गो टू द पार्क शी सेड. सगळे तसेच आहेत, पण करेक्ट पंक्च्युएशन कुठे दिलंय तर ऑप्शन बी मध्ये दिलंय. लेट्स गो टू द पार्क. आता लेट अस याला कसं लिहितात? लेट्स. लेट अपॉस्ट्रोफी येस, त्यामुळे हे करेक्ट पंक्च्युएटेड सेंटेन्स आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट आर्टिकल. आर्टिकल मध्ये कोणते कोणते टाइप्स असतात? ए, ॲन आणि द. हे झाले आपले 3 आर्टिकल. ए आणि ॲन केव्हा यूज केलं जातं तर इनडेफिनाइट नाउन असेल तेव्हा ए आणि ॲन यूज केलं जातं. आणि जेव्हा डेफिनाइट असेल, स्पेसिफिक एखादी गोष्ट असेल, नाउन असेल, तर तेव्हा द यूज केलं जातं. आता हे आपण डिटेलमध्ये आपल्या स्पेसिफिक लेक्चरमध्ये बघतो. आर्टिकलचा वेगळा टॉपिक असतो त्यामध्ये. आता एवढ्याशा लेक्चरमध्ये मला डिटेलमध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्ट नाही सांगणं होत. आता इथे पहा, शी अडॉप्टेड डॅश युनिक अप्रोच टू सॉल्व्हिंग द प्रॉब्लेम. आता इथे ए येईल का ॲन येईल? आता विद्यार्थी मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा, ए यूज केलं जातं कन्सोनंट साऊंड सोबत. जर नाउन कन्सोनंट साऊंड करत असेल तर आपण ए यूज करतो. आणि जर नाउन वॉवेल साऊंड, मी इथे साऊंड म्हणते म्हणजे उच्चार जर येत असेल तसा, तर आता युनिकचा उच्चार कसा आहे तर युनिक. राईट. सो युनिक हा कसा साऊंड करतो? कन्सोनंट. त्यामुळे इथे काय येणार? ए. बऱ्याच विद्यार्थ्यांना असं असतं की इथे ॲन येईल, पण असं नाहीये, इथं ए येतं. असे बरेचसे एक्झाम्पल आहेत, जसं की युनिव्हर्स, युनिव्हर्सिटी, युनिक, हे सगळ्यांच्या आधी काय येतं तर अ येतं. त्यामुळे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन पहा. चूज द करेक्ट टेन्स फॉर्म. बाय द टाइम वी अराइव्ह द मूवी डॅश. काय येणार इथे? हे पहिल्यांदा टेन्स पहा कोणता आहे. आता इथे आहे पास्ट परफेक्ट टेन्स.
आता पास्ट परफेक्ट टेन्स केव्हा हे करायचं, जेव्हा दोन ऍक्शन दिले जातात आणि त्यातली एक ऍक्शन दुसऱ्या ऍक्शनच्या आधी घडून पूर्ण झालेली असते, तेव्हा ते कशामध्ये येतं, तर पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये येतं. सो इथं काय येणार, बाय द टाइम वी अराइव्ह द मूवी काय येतं, तर हॅड स्टार्टेड येतं. म्हणजे ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट पहा. आता विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला अशाच वेगवेगळे टॉपिक वरती प्रश्न पाहिजे असते आणि डिटेलमध्ये सिलेबसचं डिस्कशन, म्हणजे आता आपण पाहिलं इथे इथे आपण कॉमनली ॲन लिहून टाकतो, पण इथे करेक्ट आन्सर काय आहे, ए. सो अशामध्ये डिटेलमध्ये तुम्हाला जर गोष्टी स्टडी करायच्या असतील, फक्त इंग्लिशच नाही तर प्रत्येक सब्जेक्टचं, तर तुमच्यासाठी आमच्याकडे कोर्स आहे. त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील, फुल सिलेबस प्लस चॅप्टर वाईज टेस्ट सिरीज मिळेल, त्यासोबतच 2000 प्लस एमसीक्यू क्वेश्चन बँक मिळेल आणि फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. पहा विद्यार्थी मित्रांनो, या सर्व गोष्टी तुम्हाला एकाच कोर्समध्ये मिळत आहेत. आणि तुम्हाला जर नर्सिंग सीईटी सोबत पीसीएम सीईटी, पीसीबी सीईटी, जेडबलई, नीट या एक्झामला देखील टार्गेट करायचं असेल, तर त्याची देखील लाईव्ह बॅच 22 तारखेपासून सुरू होते. तर लवकरात लवकर जॉईन करा आणि सेम फॅसिलिटी तुम्हाला प्रत्येक कोर्स सोबत मिळणार आहे. आता तुम्हाला जर हे पाचही कोर्स बाय करायचे असेल, तर त्याची कॉम्बो प्राइस आहे फक्त 10,000 रुपये. आणि जर सिंगल कोर्स बाय करायचा असेल, तर त्याची देखील फॅसिलिटी आपल्याकडे आहे, तर त्याची प्राइस असेल 5,000 रुपये. तर विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा आणि गव्हर्नमेंट कॉलेजसाठी टार्गेट ठेवा, कारण गव्हर्नमेंट कॉलेजची फीस खूप कमी आहे आणि ऍज कम्पेअर टू प्रायव्हेट कॉलेज खूप जास्त फीस आहे. त्याचा कट ऑफ पण खूप कमी जातो, हे बरोबर आहे, पण प्रायव्हेट कॉलेजची फीस खूप हाय आहे. त्यासोबतच तशा फॅसिलिटीज देखील मिळत नाहीत, तेवढ्या अपॉर्च्युनिटीज देखील मिळत नाही. गव्हर्नमेंट कॉलेज नेहमी बेस्ट असतं आणि त्याच्यासाठी टार्गेट करा. आता जर तुम्ही आमचा कोर्स बाय केला हा, आणि आम्ही गॅरंटी देतो की तुम्हाला 95+% नक्कीच पडतील नर्सिंग सिटी मध्ये किंवा बाकी सगळ्याच एक्झाम मध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, हा कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा किंवा प्ले स्टोर वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन सर्च करा, डाउनलोड करा, त्यानंतर ऍप्लिकेशन ओपन करा. ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पहा डाऊनवर्ड साईडला स्टोर असा आयकॉन असेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज असेल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये तुमच्या कोर्सचं नाव टाईप करा. कोर्सचं नाव टाईप केल्यानंतर खाली कोर्स येईल, तो ओपन करा आणि एनरोल करा. त्यानंतर कोर्सेसच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऍक्सेस होतील. त्यासोबतच एक महत्वाची गोष्ट, तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर ऍड केलं जाईल, जिथे तुम्ही आपल्या एक्सपिरियन्स एज्युकेटरशी पर्सनली कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, तर लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा. चला आता बाकीचं लेक्चर कंटिन्यू करूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सिलेक्ट द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच. आता स्पीचचे दोन टाईप असतात, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. इथे आपल्याला डायरेक्ट स्पीच दिलंय आणि इनडायरेक्ट स्पीच फाइंड आउट करायचंय. शी सेड आय एम रिडिंग अ बुक. शी सेड आय एम रिडिंग अ बुक. डायरेक्ट टू इनडायरेक्ट करायचंय. फर्स्ट ऑफ रूल काय असतो, कोटेशन मार्क रिमूव्ह करायचं, त्यानंतर टेन्स चेंज करायचं आणि प्रनाऊन्स चेंज करायचं. तर करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन ए, ते म्हणजे शी सेड दॅट शी वॉज रिडिंग अ बुक. आता मी इथे डिटेलमध्ये नाही सांगते, पण आपण 1 ते 2 ते 4 दिवस देतो, म्हणजे थेरीसाठी 2-3 दिवस देतो. त्यासोबतच त्यावरती एमसीक्यू क्वेश्चन प्रॅक्टिस करतो आपल्या कोर्समध्ये, प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन सॉल्व्ह करतो. असं एक टॉपिक जर थेरॉटिकल झाला, लगेच त्याचे एमसीक्यू क्वेश्चन प्रॅक्टिस करणार, काही डाऊट्स असतील तर ते देखील सॉल्व्ह करणार आणि नंतरच नेक्स्ट टॉपिक वरती आपण जात असतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा, आयडेंटिफाय द पार्ट ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाईन वर्ड. ही डॅश इथे अंडरलाईन आहे, ही क्विकली फिनिश हिज वर्क. आता क्विकली हा काय आहे हे विचारलंय, म्हणजे कुठला पार्ट ऑफ स्पीच आहे हे विचारलंय. आता विद्यार्थी मित्रांनो, जो वर्ब, जो शब्द वर्बला, ऍडजेक्टिव्हला किंवा दुसऱ्या ऍडवर्बला जर डिस्क्राईब करत असेल, तर तोच काय झाला, ऍडवर्ब. आणि क्विकली वर्ड तेच करतोय, त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. आता पार्ट्स ऑफ स्पीचचे 8 टाईप असतात, त्यामध्ये नाउन वगैरे, वर्ब, ऍडवर्ब, ऍडजेक्टिव्ह, प्रिपोजिशन या सगळ्या गोष्टी येतात. त्यामध्ये आपण डिटेलमध्ये स्टडी करतोच. नेक्स्ट क्वेश्चन पहा, चूज द करेक्ट इन ऍक्टिव्ह व्हॉइस. आता ऍक्टिव्ह व्हॉइस चे 2 टाईप असतात, ऍक्टिव्ह व्हॉइसचे 2 टाईप असतात, ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस.
ओके, इथे आपल्याला काय म्हटलंय, अ केक वॉज बेक बाय हर, हे येतं पॅसिव्ह व्हॉइस. शी बेक अ केक, हे मात्र येतं ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये. अ केक हॅड बीन बेक बाय हर, हे पण पॅसिव्ह व्हॉइस आहे. आणि अ केक इज बिंग बेक बाय हर, हे देखील पॅसिव्ह व्हॉइस आहे. सो इथे करेक्ट ऑप्शन असेल बी. नेक्स्ट क्वेश्चन पहा, चूज द करेक्ट स्पेलिंग. आता इथे आपल्याला करेक्ट स्पेलिंग विचारलेली आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, अकोमोडेटचे करेक्ट स्पेलिंग हे येतं स्पेलिंग करेक्शनच्या टॉपिक मध्ये. अकोमोडेटचे करेक्ट स्पेलिंग असते ACCOMMODATE, म्हणजे करेक्ट ऑप्शन असेल बी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय द एरर इन द सेंटेन्स शी डोंट लाईक कॉफी. आता पहा, हे एरर, स्पॉट द एरर म्हणा, एरर करेक्शन म्हणा, या टॉपिक मध्ये येतं. यामध्ये आपल्याला एरर म्हणजे चूक फाइंड आउट करायची असते. इथे आहे शी डोंट लाईक कॉफी. शी डोंट लाईक कॉफी. आता पहा, डोंट कशासोबत यूज केलं जातं, तर प्लुरल सब्जेक्ट सोबत, जसं की आय, यू, वी, दे यांच्यासोबत काय यूज केलं जातं, तर दे. आणि डझंट केव्हा यूज केलं जातं, तर सिंग्युलर सब्जेक्ट सोबत, जसं की ही, शी, इट यांच्यासोबत डझंट. आता इथे शी आहे, सिंग्युलर सब्जेक्ट आहे, त्यामुळे इथे काय येणार, डझंट, नॉट डोंट. याच्याऐवजी काय येते इथं, डझंट. शी डझंट लाईक कॉफी असं येतं, त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. डोंट हे चुकीचं आहे, तो एरर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट प्रिपोजिशन. काय आहे, ही वॉज अँग्री डॅश हिज फ्रेंड फॉर बिंग लेट. आता इथे करेक्ट प्रिपोजिशन यूज करायचं आहे. प्रिपोजिशन समजतंय, प्रिपोजिशन हा एक पार्ट ऑफ स्पीच आहे. आणि इथे आपल्याला प्रिपोजिशन फाइंड आउट करायचं, तर काय येणार, विथ येणार. अँग्री विथ समवन, ही वॉज अँग्री विथ हिज फ्रेंड फॉर बिंग लेट. समजलं, त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए. आजच्या लेक्चर आपण आजच्या लेक्चरमध्ये आपण इतकेच प्रश्न पाहणार आहोत. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये अजून काही प्रश्न पाहूयात, इंग्लिश रिलेटेड, नर्सिंग ऍप्टिट्यूड रिलेटेड. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवरती आपण प्रत्येक सब्जेक्ट रिलेटेड नर्सिंग ऍप्टिट्यूडच्या, म्हणजे जे नर्सिंग सीईटी एक्झाम असते, तर त्या एक्झाम मधल्या प्रत्येक सब्जेक्ट वरती वेगवेगळे व्हिडिओज आणत असतो. एक्झाम वरचे काही अपडेट असेल, कॉलेज रिलेटेड अपडेट असेल, तर त्यावरती देखील आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करत असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याचं नोटिफिकेशन येण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपण जो कोर्स लॉन्च केला आहे तो नक्कीच जॉईन करा आणि लवकरात लवकर जॉईन करा. तर विद्यार्थी मित्रांनो, आपलं लेक्चर इथेच थांबूया. थँक्यू, नाईस डे, बाय.